नमस्कार मित्रांनो, सॅम घोडके चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाच्या टॉपिकवरती आपण आज बोलणार आहोत। तर पाठीमागे मी तुम्हाला काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जे की दिव्यांग आहेत आपले दिव्यांगांना 200 स्क्वेअर फूटसाठी जी जागा भेटत होती, तर त्यासाठी ॲप्लिकेशन वगैरे मी करण्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं। ॲप्लिकेशन वगैरे तुम्हाला करण्यासाठी सांगितलं होतं। आय होप ज्यांनी ॲप्लिकेशन केलं आहे तर त्यांना पुढचे अपडेट, त्यांची पुढची डिटेल्स जे आहे यायला सुरू झाले आहे। तर आजच्या जे व्हिडिओमध्ये आपण ते सगळी डिटेल्स बघणार आहोत की त्यांना पुढची अपडेट काय आलेली आहे, काय डिटेल्स आलेली आहे आणि पुढे त्यांना कोणत्या गोष्टीचा फॉलोअप घ्यायचा आहे आणि पुढे काय करायचं आहे, ते सगळी डिटेल्स आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि त्याच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये आपण आपले एक जे कॅन्डिडेट्स होते तर त्यांनी ॲप्लिकेशन केलं होतं जे की लातूर जिल्ह्यामधून येतात, लातूर। तर त्यांना एक ॲप्लिकेशन त्यांच्या कलेक्टर ऑफिसकडून आलेला आहे। त्यांच्या जो जिल्हा अधिकारी ऑफिस आहे, जिल्हा अधिकारी ऑफिस लातूरवरून त्यांना आलेला आहे आणि ते जी लेटर त्यांनी त्यांचे जे तहसील विभाग आहे तिकडे पण त्यांनी तेच ॲप्लिकेशन फॉरवर्ड केलेलं आहे। तेच फॉर्मेट यांना पण पाठवला होता, एक तहसीलला आणि यांच्याकडे एक ॲप्लिकेशन केलं होतं यांना। ह्या दोघांना ते ट्रान्सफर त्यांनी केलेलं आहे आणि ते चांगलं फॉलोअप वगैरे घेतात त्या सर्व गोष्टीचं। तर तेच आपण डिटेल्स पाहूया की त्याचं फॉलोअप वगैरे त्यांनी कसं घेतलं आणि त्याची डिटेल्स कशी यांना प्रोव्हाइड केलेली आहे। तर हे सगळं काही डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण असे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सतत ह्या चॅनलवरती मिळत राहत असतात। दिव्यांग रिलेटेड किंवा आपल्या स्टेट गव्हर्नमेंटचे जे काही नवीन स्कीम असतात, काही नवीन अपडेट असतात, ते सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला शेतकऱ्या रिलेटेड सतत मिळत राहील। तर त्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर सिम्पली आपण चला आता जे ॲप्लिकेशन त्यांनी पाठवलं आहे आपण त्याच्यावरती वळूया। आपण तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर इथं ॲप्लिकेशन दाखवलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला मेन्शन अगोदरच करतो, ह्यामध्ये जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्याला आपण हायलाईट केलं आहे पिवळ्या कलरमध्ये, आणि जे तुमच्यासाठी महत्त्वाची नाही, जो फक्त त्यांची प्रायव्हसीसाठी केलेला आहे, त्या ठिकाणी आपण रेड कलरनी त्यांना हाईड करून ठेवलेले आहे, कारण त्यांची प्रायव्हसी पण जपणं खूप गरजेचं आहे। तर सिम्पली तुम्ही पाहू शकता जिल्हा कार्यालय लातूर, बघू शकता तुम्ही तर जिल्हा कार्यालय लातूर याची डिटेल्स इथं तुम्हाला समोर दिसत आहे। इथंच त्याच्या खालीच तुम्हाला दिलेले आहे महसूल शाखा, हे सगळी त्याचं जे मेन हे आहे त्यांचं ॲप्लिकेशन। हे ॲप्लिकेशन त्यांचा जो लेटर पॅड असं आपण समजू शकू याला, तर हा त्यांचा पूर्ण लेटर पॅड आहे। तर लेटर पॅड कसा आहे, काय त्याची डिटेल्स आहे, मी तुम्हाला खाली पण ह्याची डिटेल्स सगळी दिलेली आहे, ते पण तुम्हाला मी सगळं चेकआउट करून दाखवून देतो। सिम्पली खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं त्यांनी डिटेल्स दिलेली आहे। क्रमांक 2025 हे ॲप्लिकेशन, पुन्हा त्यानंतर इथं 2 दिलेलं आहे, त्यानंतर इथं हे त्याची बाकीची डिटेल्स आहे काय आपल्याला तेवढं माहिती नाही आहे, बट त्यांनी जे डेट आहे, डेट इथं तुम्ही पाहू शकता 23 सप्टेंबर 2025। तर हे त्यांनी ह्या दिवशी हे ॲप्लिकेशन जे आहे त्यांना पाठवलेलं आहे। तर हे सिम्पली तुम्ही पाहू शकता। तर ह्याचा आणखीन काही रिप्लाय तर कधी येतो, काय होतं, त्याची डिटेल्स पण तुम्हाला सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवून देणार आहेत। आणि इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता डायरेक्ट प्रति दिलेलं आहे, म्हणजे जे तहसीलदाराला त्यांनी तहसील सरला जे ऑफिसरला ॲप्लिकेशन पाठवलेलं आहे, तर त्यांना प्रति वगैरे रिस्पेक्टेड देऊन त्यानंतर इथं त्याची डिटेल्स दिलेली आहे। इथं सिम्पली आयुक्तालय महानगरपालिका यांची पूर्ण इथं डिटेल्स दिलेले आहे। त्यानंतर इथं लातूर त्यांनी मेन्शन केलेलं आहे लातूर, आणि सिम्पली त्याच्या खाली त्यांचा जो विषय दिलेला आहे, जे की कुटुंबातील 3 व्यक्ती दिव्यांग, त्यानंतर इथं 200 स्क्वेअर फूट जागे रिलेटेड हे सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी इथं ॲप्लिकेशनमध्ये, जसं आपण ॲप्लिकेशन त्यांना जे नोट डाऊन बनवून दिलं होतं, त्यांच्या फॅमिलीमध्ये टोटल 3 व्यक्ती दिव्यांग आहेत। टोटल 3 व्यक्ती दिव्यांग असल्यामुळे त्यांना डायरेक्ट आपण 3 जणांसाठी पण टाकण्यासाठी ॲप्लिकेशन सांगितलं होतं, कारण त्यांना पुढे इझी जाईल। तर सिम्पली ते टाकल्यानंतर सिम्पली तुम्ही बघू शकता खाली त्याची डिटेल्स आलेली आहे। तर त्यांची बाकीची डिटेल्स 3 व्यक्तीचे नाव दिव्यांग, पुन्हा इथं
त्यांचं जे ॲप्लिकेशन आहे 25 तारीख इथं दिलेली आहे. 25 तारीखचं आपल्याला तेवढं काय हे माहिती नाही 25 तारीख आहे. प्रॉपर ती जे दिव्यांग होते त्यांचं इथं नाव दिलेलं आहे आणि सिम्पली त्यांचं जे गाव पुन्हा जे त्यांचा जिल्हा त्यानंतर त्यांची बाकीची डिटेल्स जे दिलेली ह्या ठिकाणी दिलेली आहे. तर सिम्पली आपण आता खाली बोलूया, खाली काय काय इन्फॉर्मेशन दिली आहे ते पण आपण ते पाहून घेऊया. तर त्याची बाकीची डिटेल्स आहे आपण खाली बघूया काय काय त्यांना दिलेलं आहे, काय काय डिटेल्स त्यांची इथे आलेले आहे. तर जे जे आपण इम्पॉर्टंट आहेत तेच डिस्कस करूया, नाहीतर व्हिडिओ खूपच मोठा होईल आणि त्यामध्ये तुम्ही पण कन्फ्यूज होऊ शकाल. तर आपण हे वरचं डिस्कस केलेलं आहे, जे आता बाकीचं डिस्कशन राहिलं आहे ते आपण इथं ह्या ठिकाणी डिस्कस करून घेऊया. तर इथं तुम्ही टॉपला वरी पाहू शकता. तर त्यांनी ॲप्लिकेशन केलं होतं, ज्या आपले कॅन्डिडेट होते त्यांनी जे ॲप्लिकेशन केलेली डेट आहे तर ह्या ठिकाणी त्याची डेट आलेली आहे. तर ते डेट तर इथं तुम्ही पाहू शकता. ह्याची तर तारीख नाही दिलेली, पण त्यांनी ऑगस्टमध्ये 2025 ह्या दिवशी त्यांनी ॲप्लिकेशन ऑगस्टमध्ये केलं होतं. तर त्यांना आपण 1 ऑगस्ट 2025 ह्या दिवशी त्यांनी ॲप्लिकेशन केलं होतं. आपल्याला त्याचा फॉर्मॅट तुम्हाला बघायचा असेल तर मी त्याचा फॉर्मॅट पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवून देईल. तर सिम्पली आता ह्या डिटेल्स आपण तर शेअर केलेल्या आहेत. आता कार्यालय अधिकाऱ्यांची सह्या वगैरे ह्या ठिकाणी झालेल्या आहेत. तर इथं तुम्ही पाहू शकता ह्यांनी डायरेक्ट त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे, जे काही आसपास त्यांची जी जागा वगैरे उपलब्ध आहे ज्या एरियामध्ये, तर त्या असली तर त्यांना कळवायचं आहे. त्यांची डिटेल्स इथं त्यांना मागवलेली आहे. तर सिम्पली डायरेक्ट त्याची डिटेल्स ह्या ठिकाणी दिलेली आहे. और त्याची डेट तिथं 200 स्क्वेअर फूट अपंगांसाठी हे पण डिटेल्स दिलेली आहे. आणि हे डेट जे आपण पाठवली होती हे डेट्स त्यांनी इथे ह्या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. आणि 200 स्क्वेअर फूट तुम्ही इथं हायलाईट बघू शकता. तर हे बाकीची डिटेल्स तुम्हाला आहे दिसतच असेल. पुन्हा त्यानंतर त्यांची इथं सही दिलेली आहे, जी जिल्हा लातूर जिल्हा अधिकारी कार्यालय लातूरकरिता हे सगळी डिटेल्स ह्या ठिकाणी दिलेले आहे. त्यांची इथं सिग्नेचर वगैरे दिलेले आणि हे सिम्पली त्यांचं पूर्ण जे डिटेल्स आहे ह्या ठिकाणी परत दिलेले आहे. ॲप्लिकेशन वगैरे त्याची डिटेल्स काय काय आहे ते आणि परत त्यांचे सिग्नेचर ह्या ठिकाणी खाली दिलेले आहेत, जे की आपण इथे स्लोली खाली पाहूयात. हे स्टॅम्प त्यांचे सिग्नेचर स्टॅम्प वगैरे खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघू शकता ह्या स्टॅम्प त्यांचे झालेले आहेत. आणि ह्या ठिकाणी जो आपला स्टॅम्प आहे हा आपला कलेक्टर ऑफिसचा आहे, जो जिल्हा अधिकारी सरांच्या इथला हा स्टॅम्प आहे. तर हे खूप फाईन करतो, हा खूप मॅटर करतो, हा त्यांचा स्टॅम्प आलेला आहे. तर ह्याच्यावरती तात्काळीने काम करण्यात येत असते. तर सिम्पली तुम्ही पण हे स्टॅम्प वगैरे पाहून बघू शकता. आणि परत त्यांची इथं सिग्नेचर सरांची झालेली आहे. आणि हे तुम्ही खाली पाहू शकता, हे पूर्ण त्यांचं लेटर पॅड आहे. बाकीचे त्यांचे जे डिटेल्स आहेत ह्या ठिकाणी दिलेले आहेत, त्यांची ईमेल ID, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वगैरे दिलेले आहे. तर हे आपण समजू शकतो पूर्ण हे लेटर पॅडच त्यांनी त्यांच्या लेटर पॅडवरतीच हे आपल्याला सगळी डिटेल्स दिलेली आहे. तर तुम्ही पण तुमचं चेकआउट करू शकता की तुमचं कुठवर आलेलं आहे, काय आलेलं आहे, काय त्याची डिटेल्स, काय त्याचा फॉर्मॅट आहे. तर ह्याचा जो डिटेल्स आहे मी तुम्हाला ह्याचा स्क्रीनशॉट जे आहे बाकीचे हाईड करून मी तुम्हाला टेलिग्रामवरती टाकून देतो. सिम्पली तिथून पण तुम्ही तुमची बाकीचे डिटेल्स जे आहे तुम्ही पाहू शकता. आणि किंवा तुमच्या जे जिल्ह्यामध्ये आणखीन त्यांनी काही काम केलं नसेल, तर आणखीन काही त्याचं झालं नसेल, तर तुम्ही त्यांना पण जाऊन विचारू शकता की बाकींच्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी फॉलोअप घेतलेलं आहे, स्टार्ट केलेलं आहे. तर तुम्ही पण त्याचं फॉलोअप वगैरे घेऊ शकता, तुम्ही बाकीच्या गोष्टी करायला लावू शकता. तर आपण तर बाकीची डिटेल्स आहेत काय काय पुढे काय होईल काय नाही ते पण थोडं डिस्कस करून घेऊया. मला थोडं वाटत आहे की हा जो व्हिडिओ आहे हे इथपासूनच बरा जाईल. बाकीचे डिटेल्स आहेत ना, तर त्याची अपडेट आणखीन माझ्याकडे पण थोडी आली नाही, पुढे काय प्रोसिजर असते काय असते. तर त्यांचा बाकीची डिटेल्स वगैरे घेऊन थोडं मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळवेन की पुढची प्रोसिजर काय आहे, पुढे तुम्हाला काय करायचे आहेत, का कोणते डॉक्युमेंट्स घेऊन द्यायचे आहेत, त्यांचा काय रिप्लाय आला, काय डिटेल्स त्यांचे आहे, ते सर्व काही डिटेल्स मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया. तर तोपर्यंत ह्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा. हा तुम्हाला तुमच्याबद्दल खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपण शेअर केली आहे. आणि तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स वगैरे असला तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.